फोटोग्राफ्स पाठवले की धरण भरल्यामुळं बरंचसं पाणी सांगनोरे आणि मेमानेवाडी तिथेमध्ये घरांमध्ये घुसलेलं आहे. आता हा प्रश्न काही नवीन नाही, हा जुनाच प्रश्न आहे आणि प्रश्न जुनाच असल्यामुळं आजपर्यंत आपण धरणाची लेवल कधीही 90 किंवा 92% जास्त भरत नाही, कारण त्याच्यापेक्षा जर पूर्ण क्षमतेने भरायला गेलो तर आपल्या घरांमध्ये पाणी घुसतं. आत्ताच्या इरिगेशनच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे 96% पाणी गेलं आणि आपल्याला नाहक त्रास त्या 2-3 घरांना करायला लागला. त्याचे व्हिडिओज आणि मी सगळ्या गोष्टी पाहिल्या. मी सकाळीच इरिगेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ते पाठवले आणि तुमचं हे नालायकपणामुळे सगळ्या गोष्टी होत आहेत. तर त्यांच्याशी माझा फोन झाला आणि त्यातून कसं मार्ग काढायचा, तर त्याच्याकरता आपल्याला ज्यांच्या जमिनी तिथं ओलिताखाली येत आहेत ते संपादन करून त्या लोकांची जर तयारी असेल तर त्यांचा मोबदला आत्ताच्या दरानुसार जो काही प्रचलित दर असेल, त्याचे काही गव्हर्नमेंटचे नॉर्म्स असतील, त्याचे पैसे आपण त्या शेतकऱ्यांप्रती देऊ. तर ज्यांचे संपादन तिथं होणार आहेत तर त्यांचे संपादन करून त्यांचे पैसे देण्याची तयारी आहे का सगळ्यांची? हा, तयारी असेल बरं ठीक आहे. हॅलो, बरं मी काय म्हणतो ऐका जरा. हॅलो, अंकुश शेठ, ज्यांचं क्षेत्र असं बाधित होतंय पूर्ण क्षमतेने धरण भरल्यानंतर त्या शेतकऱ्यांची इरिगेशनच्या अधिकाऱ्यांबरोबर आपण स्वतंत्र बैठक घेऊ आणि त्या स्वतंत्र बैठकीनंतर सगळ्यांची संमती असेल तर फास्ट ट्रॅकवर ते क्षेत्र संपादन करून त्यांचे पैसे देण्याची व्यवस्था लवकरात लवकर त्याची प्रक्रिया आपण चालू करून टाकू. हां, पण ते आपण मिटिंग घेऊन मग ते ठरवू. मग सगळ्यांच्या तर त्यांचं म्हणणं बरोबर आहे की आम्ही 1-2 जण कसे सांगणार, बाकीच्यांचं कसं सांगणार, मग आपण सगळ्यांची संमती करू. पण माझी तरी विनंती सगळ्यांना अशी असणार आहे की धरण बांधताना जे क्षेत्र संपादित होत आहे त्याचं कॅल्क्युलेशन इरिगेशन डिपार्टमेंटचं चुकलेलंच आहे. आता त्या धरणाची हाईट जरा वर झाली आणि संपादन कमी झाले, त्याच्यामुळं आपल्याला आता हे ओव्हर संपादन होते. त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी ते संपादन करून आपण त्याचे पैसे देऊन टाकू, म्हणजे काय परत हा प्रश्न उद्भवायला नको आणि आपल्या लोकांना तो त्रास नको. महत्वाचा विषय असा आहे, हां, 92% पाणी करत असतो ना. हो, मग ते 92% पाणी झाल्याला सांगा. जास्त पाणी झाल्यावर हे लोक रात्रभर झोपत सुद्धा नाही. मी सकाळीच त्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे आणि त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरशी बोललो आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरांशी पण बोललेलो आहे की तुमच्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे अशा सगळ्या गोष्टी घडतात आहे. तर ते त्यांच्या लेवलला पण काही कारवाई करायची ते करणारच आहे कारवाई त्यांच्यावर, म्हणून धरणार नाही याची काळजी आता इथून पुढे घेतली जाईल. धन्यवाद. हां, ठीक आहे, धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.